अध्याय 7. सुमेधा संवंत कथा, सुमती भद्रायू कथा, शिवयोगी कथा, नीतिधर्म उपदेश. श्री गणेशाय नमः. किशोर चंद्रशेखरा, पार्वतीपते तुझा जय असो. सर्पांचे भूषण धारण करणारा, अग्निस्वरूप तृतीय नेत्र असणाऱ्या श्री शंकरा, तुझी लीला विचित्र आहे. अपरिमित सूर्यासारखे तुझे तेज आहे. तू विश्वव्यापक व विश्वनाथ आहेस. तू रमापतीला प्रिय असून भूतांचा अधिपती आहेस. तू अनंत, अमूर्त व मूर्तिमानही आहेस. विश्वाचा पती अर्थात पालक आहेस. तू परमानंद, पंचानन, परात्पर असून परम पावन, परम मंगल, परम ब्रह्म, शिरावरील फेसासारख्या शुभ्र वर्णाचा असा असून तुझ्या ठिकाणी श्री गणेश, षडानन, पार्वती, गंगा व सर्प मिळून अनेक नेत्र आहेत. हे दयाळा, तू कृपेने मंदस्मित करीत आहेस. तू 6व्या अध्यायात श्रीधराकडून परमश्रेष्ठ असे सीमंतिनीचे आख्यान वर्णन करून घेतलेस. श्रीधराच्या मुखाने तूच तुझे गुण वर्णन करतोस व सुताच्या मुखाने व्यासरूपाने तूच रसाळ पुराणकथा श्रोत्यांना ऐकवितोस. अशी स्तुती ऐकून शंकराने एक कथा सांगण्यास प्रेरणा दिली. विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. वेदमित्राला सुमेधा नावाचा पुत्र होता. वेदमित्राचा परमप्रिय मित्र सारस्वत नावाचा ब्राह्मण होता. त्याला सोमवंत नावाचा पुत्र होता. दोघे मित्र दशग्रंथी ब्राह्मण होते आणि दोघे मुलगेही परस्परांचे घनिष्ठ मित्र असून वेदादी सर्व विद्यांत पारंगत होते. ते मुलगे 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुमची विद्या झाली आहे. आता तुम्ही राजाकडे जा व त्याला आपली विद्या सादर करून त्याच्याकडून धन मिळवा. मग योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ. विद्याज्ञा घेऊन ते दोघे विदर्भ राजाला भेटले. त्यांच्यासमोर त्यांनी आपले विद्यावैभव प्रकट केले. राजा प्रसन्न झाला. त्यांना उत्तम पारितोषिके द्यावीत असे त्याच्या मनात होते. पण त्याच्या मनाशी त्याने ठरवले की दोघांची थोडी विचित्र परीक्षा घ्यावी. तो त्यांना म्हणाला, मी एक प्रकारे तुमची परीक्षा घेणार आहे. मान्य आहे का? ते म्हणाले, मान्य आहे. राजा म्हणाला, तर मग सांगतो ते ऐका. नैषुद्धपुरीचा राजा चित्रांगद याची साध्वी पत्नी मोठी शिवभक्त आहे. शिवपार्वतीची उपासना म्हणून ती दाम्पत्याचा सन्मान करते. पूजा, भोजन, भेटवस्तू आदींनी संतुष्ट करते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे व आपण एक पती-पत्नी आहोत असे म्हणून तिच्याकडे जावे. ती तुम्हाला जे द्रव्य देईल ते तुम्ही आणून दाखवा. म्हणजे तुम्ही खरोखरच सर्व विद्या पारंगत आहात असे मी मानीन आणि तुम्हाला भरपूर द्रव्य देईन. माता, पिता, गुरु व राजा यांचे वचन कधीच अमान्य करू नये. ते दोघे म्हणाले, महाराज, हे कर्म निंद्य आहे. स्त्रीवेशधारी पुरुष पाहता स्नान करावे, नाहीतर स्त्रीवेशधारी व पाहणारा पुरुष दोघेही अंधपात पावतात. वेश घेणारा तर पुढे कित्येक जन्मात स्त्रीच होतो. हे अनुचित कर्म न करता आम्ही आमची विद्या दाखवून धन्य मिळवू. विद्या ही मातापितांहून वेगळी आहे. ती प्रवासातही रक्षण करणारी आहे. पंडितांची ती माताच आहे, कामधेनूच आहे. जो विद्याहीन असतो त्याचा जन्मच व्यर्थ. त्याचे मुखही पाहू नये. विद्येला राजे लोकही वंद्य मानतात, विद्वानांचा बहुमान करतात. आम्ही स्त्रीवेश धारण न करता धन चांगल्या मार्गाने मिळवू. राजा म्हणाला, तशी तुमची विद्या मला आत्ताच कळली आहेच, पण तुम्ही वेषांतूर किती उत्पन्न करता ह्याचीच कसोटी पाहायची आहे. राजाने फार आग्रह केला तेव्हा ते दोघे कबूल झाले. त्यापैकी एकाला राजाने स्त्रीवेश दिला. त्यांना नैषद देशात सोमवारी सायंकाळी पोचतील अशा बेताने पाठविले. सीमंतिनीने जेव्हा ते दाम्पत्य पाहिले तेव्हा ओळखले की ह्या दोघात कोणीही स्त्री नाही, दोघेही पुरुषच आहेत. पण तिने तसे दिसून न देता ते दाम्पत्य म्हणजे शिव आणि पार्वती आहेत अशा संकल्पाने त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले, वस्त्रे भूषणे दिली, सत्कार करून त्यांना बोलविले. ते तिथून निघाले व मार्गाने जाऊ लागले. राजाची अट आपण पूर्ण केली अशा आनंदात ते चालले होते. स्त्रीवेशधारी मागून चालला होता व पुरुष पुढे चालला होता. गाव सोडून ते अरण्याच्या मार्गाने जाऊ लागले. तेव्हा मागील तरुणाला आपले शरीर बदलले आहे व आपण स्त्री झालो आहोत हे लक्षात आले. त्याचबरोबर त्याच ठिकाणी जबरदस्ती कामवासना उत्पन्न झाली. ती आता कामविवल स्त्री होती. ती पुढच्याला पती समजून कामपूर्तीची याचना करू लागली. त्या दोघांनी सीमंतिनीसमोर दाम्पत्य म्हणून नाटक केले. हे असे वटले होते. सीमंतिनीच्या तपोबलाने त्या तरुणाचे खरोखरच स्त्रीत रूपांतर झाले होते व ती स्त्री वारंवार तरुणाला शरीर संगाची प्रार्थना करू लागली. तेव्हा तो म्हणाला, अरे तू हे काय बरळत आहेस? हे नाटक राजापुरते व सीमंतिनीपुरतेच होते. तू व मी मित्र ब्रह्मचारी आहोत, काहीतरीच बडबडू नकोस. तेव्हा त्या स्त्रीने आपल्या आडमार्गाला येऊन आपल्या शरीराचे खरोखरच स्त्री असल्याचे निदर्शन आणले. तो झिडकरू लागला तरी आपली आवड दाखवून ती स्त्री त्याच्याशी लगत करू लागली. जरी तो तरुण समजून चुकला की आपल्या मित्राचे खरोखरच स्त्रीमध्ये रूपांतर झाले आहे, तरी त्याचे चित्त शुद्ध राहिले. त्याच्या मनात विकार उत्पन्न झाला नाही. अशा प्रकारे एकांतात निर्जन ठिकाणी वश होऊन परस्त्री कामयाचना करीत असतानाही त्या तरुणाचे मन शुद्ध राहिले. तो धन्य होय. सत्यवचनी, विद्यावंत, तरीही विनयी आणि गर्वरहित निर्विकार राहणारा पुरुष खरोखरच शंकरासारखाच होय. लोकांनी कटुवचनाने कितीही निंदा केली तरी खेद न मानता आनंदात राहतो तो साक्षात शंकरच होय.
दुसऱ्याचे दोष पाहिले किंवा दिसले, निरंतर ऐकले तरी तो दुसऱ्याजवळ पुन्हा बोलत नाही, तो शंकर स्वरूपच जाणावा. स्त्री पुरुष भेद मनात न आणता जो सर्व चराचर गुरुरूपात पाहतो आणि आपले तप दान पुण्यकृत्य बोलून दाखवत नाही, तो शिवस्वरूपच जाणावा. पंडित व मूर्ख यात भेद करून जो एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करीत नाही, तो आणि आपली कीर्ती लोकात व्हावी अशी इच्छा मनात बाळगत नाही, तो साक्षात शंकरच जाणावा. स्वतःचा अभ्यास लोकात मिरवित नाही, लोकांना शिष्य करावे हा हेतू ज्याच्या मनात नाही आणि कोणाबरोबर एकांतात राहायला आवडत नाही, तो शंकरच जाणावा. ज्याच्या चित्तवृत्ती विरून गेल्या आहेत, भ्रांती नष्ट झाली आहे, अखंड समाधी आहे, सर्वस्व गेले तरी तो खंती करीत नाही, तो साक्षात शंकरच जाणावा. असे पुरुष साक्षात ब्रह्मानंदच. आपण त्यांच्या पायी पादुका होऊन राहावे हेच योग्य, असे श्रीधर कवी म्हणतो. वेदमित्राचा मुलगा खरा साधू होता. त्याने धैर्याने त्या स्त्रीरूप झालेल्या सारवसपुत्रास समजावले आणि आपण आपल्या गावी जाऊ, मग याचा विचार करू असे सांगून त्या स्त्रीला घरी आणले. मग त्याने झालेला सर्व प्रकार सारस्वत ब्राह्मणास सांगितला. तेव्हा सारस्वत ब्राह्मण छातीपीडित राजाकडे गेला आणि मोठमोठ्याने ओरडून राजाला फार बोलू लावू लागला. माझा विद्वान एकुलता एक पुत्र तू नष्ट केलास, केवढा घात केलास हा, माझा निर्वंश केलास, तुझे तोंड काळे हो. झालेली अघटित घटना वेदमित्राच्या मुलाने राजाला सांगितली. तेव्हा राजाने लज्जेने मान खाली घातली. खोटे केले ते खरे कसे झाले याचे त्याला कोडे पडले. मग राजाने सर्व ब्राह्मणांना बोलावून आणले व त्यांना प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व आणून देण्यास सांगितले. विप्र म्हणाले, महाराज हे काम आमच्याने होणार नाही, ही ईश्वरी लीला आहे. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठा यज्ञ मांडला. 7 दिवस राजा निराहार राहिला. देवी प्रसन्न झाली व म्हणाली, राजा तू वर माग. राजा म्हणाला, सोमवंत स्त्री झाला आहे, त्यांना पुन्हा पुरुषत्व मिळावे. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे शक्य नाही. सिमंतिनी महातपस्विनी आहे, तिच्या पुढे माझे कर्तृत्व कमीच. राजा ही स्त्रीच राहू दे. सुमेधा हा हिचा वर आहे आणि यांना एक दैवी गुण असलेला पुत्र होईल, तो वेदपरायण होईल. देवीची आज्ञा प्रमाण मानून सुमेधा व ती सोमवंती यांचे लग्न राजानेच लावून दिले आणि योग्य समयी त्या दाम्पत्यांना पुत्रही झाला. धन्य ती सिमंतिनी. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीने बदल केला नाही. सुत शौनदिकास म्हणाला, शिवमहिम्यांसंबंधी आणखी एक कथा ऐका. पिंगला आख्यान. अवंती नगरात एक ब्राह्मण होता. मदन हे त्याचे नाव. पिंगला नावाची एक वेश्या होती. तो मदन आपल्या धर्मपत्नीला टाकून तिच्याच मोहात गुंतला होता. तो नेहमी तिच्याकडेच पडून असे. मद्यमांस सेवन करी आणि यथेष्ट विलास करी. एकदा काय झाले, ऋषभ नावाचा एक महान योगी जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर हिंडत असता त्या पिंगलेच्या सदनापाशी आला. त्या शिवयोगीला पाहून तो ब्राह्मण व ती पिंगला या दोघांनी त्यांचे तत्परतेने स्वागत केले आणि त्यांची विश्रांती, भोजन, पादसेवन, शयन इत्यादी उपचारांनी दोघांनीही उत्तम सेवा केली. रात्रभर जागरण करून त्या योगीराजाला पूर्ण विश्रांती मिळेल अशी शुश्रूषा केली. सूर्योदय होताच तो योगी जागच्या जागी गुप्त झाला. दोघांना आश्चर्य वाटले आणि या गोष्टीचे समाधानही वाटले. साक्षात शंकरच सेवा करून गेला असे त्यांना वाटले. कालांतराने ती पिंगलाही मरण पावली आणि मदनही मरण पावला. पूर्वजन्मी शिवपूजनाचे पुण्य होते, त्यामुळे त्यांचे जन्म चांगल्या कुळात झाले. दाशरथ राजाचा वज्रभाऊ व त्याची पट्टराणी सुमती यांचा पुत्र म्हणून मदन जन्माला आला व सिमंतिनीची कन्या म्हणून पिंगलेचा जन्म झाला. तिचे नाव कीर्तिमालिनी असे ठेवले. सुमती व भद्रायू. मदन हा पट्टराणीच्या गर्भात असताना एक मोठे संकट आले. त्या राणीला सवती होत्या. त्यांनी राणीच्या अन्नात न समजेल अशा प्रकारे विष घातले. तिचा मृत्यूच झाला असता, पण नशिबाने ती वाचली. परंतु तिला रोग आला आणि तिच्या अंगावर ठायी जखमा झाल्या. पुत्र जन्मला, त्याच्या अंगावरही फोड होते, छते पडले, त्यातून रक्त व पू गळू लागला. राजाने वैद्यांना बोलावून खूप उपाय केले, पण रोग काही बरा होईना. बाळ रात्रंदिवस रडत राही. सुमतीलाही वेदा सोसेना, मरणही येईना आणि व्याधीही बरी होईना. राजा तर त्या मुलाच्या अहोरात्र किंचण्याला कंटाळला. त्याने शेवटी राणीला आणि मुलाला रथात घालून घोर अरण्यात निर्जन ठिकाणी टाकून दिले. तिथे सुमतीची अवस्था फारच बिकट झाली. व्याधीग्रस्त बाळाला घेऊन ती बिचारी रानमाळ भटकू लागली. पायाला दगड बोचत, काटे रुपत, पाय रक्तबंबाळ होत, काटेरी झुडपांनी वस्त्र फाटले. अन्न पाणी मिळेना, फळेही कुठे नव्हती. बाळ रडतच होता. त्यावेळी सुमती श्रमाने ग्लानी देऊन अरण्यात धरणीवर कोसळली. पुन्हा सावध झाली आणि दीनपणाने शोक करू लागली. शंकराचा धावा करू लागली. हे कैलासपती, तू जगाचा आत्मा आहेस ना, माझा उद्धार कर. जगाला तू वंद्य आहेस, मूर्तिमंद ब्रह्मानंद आहेस. मी मात्र दुःखाने पोळून निघत आहे. जगाचा प्रथम अंकुर तुझपासून निघतो. पंचवदना, तू अजन्म आहेस आणि अजितही आहेस. मला उद्धरून घे. हे धवलांगा, माझी या जन्ममरणातून सुटका कर. तू अनादि सिद्ध आहेस. तू मोजमापा पलीकडील आहेस आणि मायेचे चक्र तूच चालवितोस. षड ऐश्वर्ये तुझ्या ठायी आहेत. हे गुणातीता, विश्वव्यापका, हे सद्गुरू, धाव रे धाव. ती राणी असा धावा करीत होती. रानात आक्रोश करीत होती. तोच तिला सिंहगर्जना ऐकू आल्या. घाबरून पुन्हा भूमीवर पडली.
रामाने टाकलेल्या सीतेप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे ती पराधीन राणी पतियोग व रोग यांनी अत्यंत शोकाकुल होऊन मूर्छा येऊन धरणीवर पडली. पशुपक्षीही रडू लागले. काही पक्ष्यांनी बाळावर आपल्या पंखांची सावली धरली. चोचीत पाणी आणून त्यांनी बाळावर शिंपले. कोणी मध आणून त्याच्या तोंडात घातला. वनगायी शेपटीने वारा घालू लागल्या. काही वेळाने राणी शुद्धीवर आली. योगायोगाने एक वाणी आणि काही सेवकासह अरण्याच्या मार्गाने बैलांच्या तांड्यासह चालला होता. त्याचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याने तिला व त्या पुत्राला बरोबर घेतले व वाणी लोकांचीच घरे असणाऱ्या एका नगरात तो तांडा गेला. तेथील मुख्य अधिपती पद्माकर नावाचा शेठ होता. तो मोठा उदार होता. नाना वस्तूंचा संग्रह करणारा गुणग्राहक माणूस होता तो. त्याने सुमतीला आसरा देऊन तिची पूर्ण चौकशी केली. तेव्हा आपण कोण, आपला त्याग राजाने कसा केला ते सर्व त्या राणीने वैश्यश्रेष्ठाला सांगितले. तिची दुःखद कहाणी ऐकून पद्माकरालाही वाईट वाटले. तो दीर्घ निश्वास टाकून म्हणाला, देवी, कर्मगती मोठी विचित्र आहे. तुझ्यासारख्या राणीवर केवढा दुर्धर प्रसंग ओढावला आहे हा. आता असे कर, मी तुला धर्मकन्या मानतो. तू माझ्या आश्रयाने या नगरात राहा. मी जवळच एक घर तुला राहण्यासाठी देतो. त्याने तिला एक वेगळ्या घरात राहायला जागा दिली आणि अनेक वैद्यांचे उपाय केले, पण तिची व्याधी बरी झाली नाही. सुमती म्हणाली, तात शिवशंकराच्या हातून जर माझा रोग बरा झाला तरच होईल. एरवी काही उपयोग नाही. ती तर निराशच झाली होती. मुलगा तर मरणच पावला. सुमतीने फार शोक केला. पद्माकर वेश सांत्वन काय करू शकणार. लोकही जमले. ती रात्र होती. सर्वजण त्या स्त्रीची स्वतःचीच दैन्यावस्था व मृतपुत्र पाहून हळहळत होते. सकाळ झाली तेव्हा अकस्मात ते ऋषभ नावाचे ऋषी तेथे आले. सुमतीला त्या योग्याच्या दर्शनाने मोठी आशा उत्पन्न झाली. विरक्तीचा उपदेश. पद्माकराने त्या योग्याचे त्या प्रसंगी आदराने स्वागत केले. तो योगी सुमतीला म्हणाला, सुमती बाळे, कोरडा शोक कशाला करतेस. तुझे पूर्वजन्मीचे आई भाऊ बहिणी मुलगे आधी आज कोठे आहेत. 84 योनी फिरत आलीस. तेथील सोयरे व आप्त आज कोठे आहेत. अजूनही किती जन्म आहेत याचा कधी विचार केला आहेस का. ज्या ज्या जातीचे शरीर धारण करतात त्या जातीच्या अभिमानाने लोक नाचत असतात, पण मुळात आपण कोठून आला आहे याचा शोध घेत नाहीत. तू हा पुत्र कोठून आणलास आणि मृत्यूनंतर तो कोठे गेला. तू आणि हे सगळे लोक मेल्यावर कोठे जाणार आहेत. आत्मा हा शाश्वत आहे, नित्य शिव आहे. शरीर क्षणभंगुर आहे. तो आत्मा कोणाचाही बंधू व पुत्र नाही. त्या शरीरासाठी तू शोक करतेस ते प्रेत तुझ्या पुढे पडले आहे. मृगजळच मिथ्या असते, त्यावरचे बुडबुडे किती मिथ्या असतील. चित्रातील वृक्षांच्या सावलीत कोण बसेल. चित्रातील अग्नीने कोण जळेल आणि चित्रातील गंगा नदीत मासे पोहतात असे दृश्य रंगवले तरी त्या प्रवाहात कोणी वाहून जातो का. वंद्याच्या मुलाने पुष्कळ द्रव्य आणले आणि भीष्माची कन्या हनुमंताला दिली असे कधी झाले आहे का. आणि गंधर्व हे वराडे. लग्न कोणी लावले. वाऱ्याचा मंडप वाळूच्या दोराने शिवला. शिंपीतील रूपाच्या पात्रात आकाशपुष्प कोणी भरले. कासवीच्या दुधाचे तूप मिळून मृगजळातील मासे कधी दीप प्रज्वलित करतील का. आणि हे मासे पायात चाळ बांधून नाचू लागले ते जन्मांत पाहत बसतील का. सापाच्या कानातील कुंडले चित्रांतल्या चोरांनी चोरून आणली. हे जसे लटके तसाच प्रपंच मुळातच होता. त्याचा खरा कसा मानावा. हे सर्व मुळातच अशाश्वत आहे. याचा शोक करणे व्यर्थ नाही का. हे शरीर म्हणजे कोशरूपी वृक्षांचे उद्यानच आहे. सर्व रोगांचे हे भांडार. कृमी कीटकांचे माहेर. पापाचा समुद्रच. भ्रांतीचे आकाश. रक्त, अस्थि, श्लेष्मा, नसा यांचीही चामडाने वेष्टलेली मोळी आहे. हे मुळात अपवित्र आहे. असे हे अपवित्र शरीर पशुच्या मूत्राने पवित्र होते का. डोक्यांचे मुंडन केले तरी पवित्र झाले का. वसते गुरुला शरण जात नाहीत तर प्राणी कसे उद्धरून जातील. कल्पकोटी फेरी मारते तरी मुक्त होणार नाहीत. तुझे जन्मजन्मीचे पती कोठे आहेत. हा अवघा मायेचा पूर आहे. सत्वर सावध हो कशी. हे अलंकार सर्व जाणारे आहेत. वसते तीन गुणांच्या दोरखंडाने पंचमहाभूतांचे वासे बांधून हे निर्माण केलेले आहे. प्राणी या स्वप्नसृष्टीतील धन, धान्य, पुत्र यांची इच्छा धरतात. काय म्हणावे याला. गंगेत दोन काष्टे एकत्र येतात आणि दूर जातात तसे पती पत्नी एकत्र येतात. नुसता खेळ आहे हा. आणि या स्वप्नसृष्टीतील धन, धान्य, पुत्र यांची इच्छा धरतात. काय म्हणावे याला. गंगेत दोन काष्टे एकत्र येतात आणि दूर जातात तसे पती पत्नी एकत्र येतात. नुसता खेळ आहे हा, सत्य नव्हे. अपत्य ही उडत उडत एका वृक्षावर येऊन बसणारे व नंतर दुसऱ्या वृक्षावर जाणारे पाखरे आहेत. ऊन लागले म्हणून पानतस्थ वृक्षाच्या छायेला बसतात. ऊन कलले म्हणून ते निघून जातात. तसे सोयरे असतात. मायामय अशा प्रपंचाच्या वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी आहेत. शिव हा सर्वसाक्षी असतो, सावधान असतो, कशातही गुंतत नाही. जीव मात्र विषयरूप फळे भक्षण करतो. स्वतःचा विसर पडून जन्ममरण भोगत फिरत राहतो. त्यांमध्ये एखादा पुण्यवंत गुरुला शरण जातो. तो स्वतः शिव होतो व शिवाची भक्ती करतो. ऋषभ योग्याचे हे दिव्य विरक्तीचे निरूपण ऐकून सुमती अष्टसात्विक भावांनी अगदी गजबजून गेली. पद्माकर तर त्याच्या पायी लोटला.
त्याची स्तुती करू लागला. त्याने शिवयोग्याची करुणा मागली. तेव्हा त्याने शिवाचा मृत्युंजय मंत्र सुमतीला सांगितला आणि त्या मंत्राने मंत्रून भस्म सर्वांगी लावल्यास सांगितले. तिने तसे केले तेव्हा तिचा रोग नाहीसा होऊन ती खूप तेजस्वी व सुंदर दिसू लागली. तसेच मृत पुत्राच्या शरीराला भस्म लावले तेव्हा तो पुत्र जिवंत झाला आणि पूर्ण निरोगी झाला. ऋषभाने नंतर माता पुत्रांना शिवोपासना दिली. त्या दोघांचे रूप आता दिव्य झाले. पद्याकराच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. धन्य गुरु, धन्य मंत्र, गुरुनाथ मृत्यूपासून वाचवतात असे तो म्हणू लागला. तो गुरुचरणांची भक्ती करतो. त्याला संसाराची व्यथा कसली, भेदभाव आणि दुःख यांचे निवारण गुरु करतात. त्याच्या भाग्याला सीमा नाही. आपला मुलगा सद्गुरूच्या चरणांवर घालून सुमती पाया पडू लागली आणि म्हणाली, सद्गुरू, मी ह्या जीवाची तुमच्याकडून कुरवंडी करीन. माझ्या शरीराच्या पादुका करून तुमच्या चरणी घालीन, तरीही मी उतराही होणार नाही. शिवयोगी ऋषभ म्हणाले, तुझा पुत्र दीर्घायुषी होईल, राजा होईल, भाग्यवान होईल, कीर्तिवंत होईल. त्याचे नाव मी भद्रायू ठेवतो. हा मोठा होईपर्यंत येथेच राहा. मृत्युंजय जप करीत जा. हा राजपुत्र, ही गोष्ट गुप्त ठेव. हा मोठा विद्यावंत होईल. असे बोलून शिवयोगी अंतर्धान पावला. त्याच्या आठवणी काढून सुमती सद्गत होत असे. पद्याकर याचा मुलगा सुनय नावाचा होता. त्यापेक्षाही भद्रायू त्याला आवडत असे. पद्याकराने दोघांचीही मुंज केली. भद्रायू 12 वर्षाचा झाला. तो आईच्या सेवेला तत्पर असे. तो धीर गंभीर स्वभावाचा होता. शिवयोगी पुन्हा एकदा प्रकट झाला तेव्हा सुमती व भद्रायू यांनी त्याचे आदराने स्वागत केले. शिवयोगाच्या कृपेनेच आपला पुत्र पुनश्च जिवंत झाला याचे वारंवार स्मरण करून सुमती कृतज्ञता व्यक्त करीत होती. त्या योगाने भद्रायूला नीती शिकवली. नीती उपदेश. भद्रायू, श्रुती, स्मृती व पुराणे यात सांगितलेल्या नियमांचे पालन कर. माता, पिता, गुरु यांच्या ठायी निष्ठा ठेव. गायी व ब्राह्मण यांसह प्रजाजनांचे पालन कर. सर्वाभूती शिव हाच आत्मरूपी असतो यांचे स्मरण ठेव. वर्ण व आश्रम यांचे नियम पाळ. धर्म पाळ. स्वधर्म कधी टाकू नको. कोणतेही काम विचार न करता उतावळेपणाने करू नये. आपल्या जवळपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोलावे. काळ कोणता आहे, मित्र कोण, शत्रू कोण, द्वेष करणारा कोण याचा विचार करावा. धनार्जन किती खर्च करावा याचा विचार करावा. स्वतःचे बळ किती, शक्ती किती, आपली दुर्लभता किती, आपले सेवक कसे काम करतात, कसे वागतात, ते आपल्याला यश देतात की अपयश देतात हे पाहावे. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, अग्नी, पशु, शेती व धन्य यांच्याकडे वारंवार लक्ष देत जावे. आपली लहान अपत्ये, आपली पत्नी, आपला शत्रू, आपले दास, आपले घर, आपल्या घरातील घटना, विशेष दुखणी यांची उपेक्षा करू नये. दुर्लक्ष केले तर फार हानी होते. विद्वान व ज्ञानी जसे आचरण करतात तसेच आपण करावे. माता, पिता व गुरु यांची निंदा प्राणांतही करू नये. वैश्वदेव करीत असतात. जर अतिथी आला तर त्याची जात पाहू नये. शिवस्वरूप मानून त्याला अन्नवस्त्र द्यावे. परोपकार करावा. परपीडा करू नये. जो गोब्राह्मणांचे रक्षण करतो त्याला सुज्ञ म्हणतात. परनिंदा टाकून सदाशिव स्मरत असावे. त्यालाच मौन म्हणावे. शंकराची सेवा स्मरण हेच मोठे तप होय. परस्त्री व परधन यांची अभिलाषा धरू नये. शास्त्रे श्रद्धेने श्रवण करावी. शिवपूजा यथाविधी करावी. स्नान, जप, होम, अध्ययन नित्य करावे. गोब्राह्मणांची सेवा करावी. श्रवण, मनन, निजध्यास सतत करावा. 5 प्रकारचे यज्ञ करावे. देवांसाठी, भूतांसाठी, ऋषींसाठी, पितरांसाठी व मनुष्यांसाठी त्यागमय यज्ञ करावा. कोणाविषयी कोणती भावना धरावी ते ऐक. धर्मपत्नीविषयी प्रेम, परस्त्रीविषयी आदर व विरक्ती, शत्रूंवर क्रोध, साधूंशी नम्रता, देष्ट्या जनांविषयी मद, संत भक्त यांविषयी नम्रता व साम्यभाव, संसार शत्रूंविषयी मत्सर, सर्वसामान्य लोकांविषयी निमत्सर, दुर्जनांशी दंभ, भल्या माणसाला वंदन, पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान, विजयांशी निरभिमान, शिवस्मरणी वाणी अखल्लित, दानाने हाताचे सार्थक, यात्रा करण्यास पदयात्रा, ध्यान शंकराचे, पुराणाचे श्रवण करावे. संतांच्या स्मर्शाने त्वचेचे सार्थक मानावे व नेत्र शंकराचे दर्शन करण्यात धन्य मानावे. जिभेचा उपयोग स्तोत्र म्हणण्यासाठी करावा. नाकाचा उपयोग शिवनिर्माल्याचा वास घेण्यास करावा. कृपा करावी ती दीन व अनाथ यांवर. अशा प्रकारे सर्व इंद्रिय मन सत्कारणी लावावे. ईश्वरावर प्रेम करावे. संतांशी मैत्री करावी. देवांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करावी. योग्य काळी निद्रा घ्यावी. योग्य आहार घ्यावा. आपले वित्त गुप्त ठेवावे. आयुर्मान, ग्रहछिद्र, औषध, पुण्य, मंत्र हे गुप्त ठेवावे. आपण केलेले दान, स्त्रीभोग, आपला मान अपमान आपल्याजवळच ठेवावा. अति सर्वत्र वर्ज्य करावे. मैत्री असो, शिक्षण असो, स्मृती असो, पुण्य असो हे प्रमाणातच असावे. पण उत्साह, धैर्य, दान ही वाढती असावीत. गावाच्या सभेत शठ, पापी, धूर्त, चोर, व्यभिचारी, कपटी, चंचल, पोरकट, खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदक, भक्तिमार्गाचा उच्छेद करणारा, मद्यपी, अगम्य स्त्रीशी गमन करणारा, कृतघ्न, वाटमारे, धर्मनिष्ठ यांचे दर्शन करू नये. पत्नी व पुत्र
व धन यांविषयी कर्तव्य बुद्धीने वागावे. आसक्ती नसावी. इतर नातलगाशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. भलत्या गोष्टी पाहून त्यांची हाव धरू नये. शिवभक्ताने रुद्राक्ष धारण करावे. मस्तक, कंठ व दंड तसेच मनगट्यांवर ते धारण करावे. ते सोडू नये. शिवयोग्याने अशा प्रकारे उपदेश केला व शिवकवच ते भद्रायूला शिकवले. भस्म चर्चिले असता रणांगणा शस्त्राची बाधा होणार नाही इतके समर्थ भस्म त्याला दिले. शिवयोग्याने भद्रायूला आणखी शिवोपासना शिकवली. मृत्युंजय मंत्र दिला. आततायी, ब्रह्महत्यारे, वाटमारे यांचा राजाने वध करावा अशी शिकवण दिली. सोमवार, शिवरात्र, प्रदोष आचरण करावे. हरिकीर्तन व शिवकीर्तन हे बाकी कामे सोडून करावे. महापर्व, कुयोग, श्राद्ध, व्यतिपात, वैधृती, संक्रांत या काळात स्त्रीसंग धरू नये. ग्रहण काळात भोजन करू नये. शास्त्राला प्रमाण मानून सत्पार्थी दान द्यावे. त्याने आपलेच वैभव वाढते. धार्मिक ग्रंथ ब्राह्मणांकडून वाचून श्रवण करावे. अपूज्य माणसाचा मान व पूज्य माणसाचा अपमान केला तर दुर्भिक्ष येते, भय उपजते, कधी मरणही ओढवते. मोठ्या डोहात उडी मारणे, महापुरुषाशी युद्ध करणे, बलवंताशी झगडा करणे ही अनर्थाची द्वारे आहेत. हाताचे भूषण कंकण व मुद्रिका नसून दान हेच होय. कुंडले ही कर्णाचे भूषण नसून उत्तम ग्रंथाचे श्रवण हेच भूषण होय. ज्याची वाणी गोड, ज्याची भार्या रूपवती, जो संपत्तिमान व उदार असतो त्याचे जीवित फल सफल होय. वाणीचे व्रत म्हणजेच वेद आणि खरे बोलणे. विद्येचे योग्य ते जो कोणी असतील त्याचे लगेच काहीतरी सन्मानाने द्यावे. विपत्तीत धैर्य करावे. वादात वाणीने विजय मिळवावा. युद्धात पराक्रम करावे. याचकाला देण्यात हात मागे येऊ नये. भोजनाला बरोबर ब्राह्मण असावा, मित्र असावा, आपला पुत्र असावा. मार्ग असा असावा की ज्या मार्गाने हत्ती, घोडे इत्यादी जाऊ शकतात. तेथे शिवलिंगाची पूजा होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजा करावी. अनाथांच्या प्रेताला अग्निसंस्कार करणे म्हणजे फार पुण्यकारक आहे. ब्राह्मणाचे धन चोरणे अत्यंत घातक असते. मागमापुढे प्रत्यक्ष अमृत ही तुच्छ आहे. दुसऱ्यांच्या पराक्रमावर चरफडू नये. आपणही पराक्रम करावा. दुसऱ्याला सुख मिळाले तर त्यात आपणही आनंदित व्हावे. चांगली वार्ता कोणाची असो ती ऐकून ज्याला सुख होणे तो शिवभक्त होय. पृथ्वीवर 4 मोठी रत्न आहेत. अन्न, पाणी, सत्य व मृदुवचन आणि औदार्य. बाकी मूल्यवान खडेपाषाण ही रत्ने व्यर्थ आहेत. कोणाचेही वर्म बोलून दाखवू नये. संत व भक्त यांचे आशीर्वाद घ्यावे. भाग्य वाढले तरी आपला धर्म सोडू नये. जो शत्रू होता व आता आपला मित्र झालाय अशा माणसावर विश्वास टाकू नये. गुरु व शंकर यात भेदभाव करू नये. भाग्याचा व विद्येचा गर्व सोडून द्यावा. माणूस सुंदर असला तरी शोभून दिसतो. त्यातून त्याने भूषणे धारण केली तर तो अधिकच चांगला दिसतो. सद्गुणी असला तर जास्त शोभतो व सद्गुणी असून ज्ञानी असेल तर उत्तमच. ज्ञानी, सद्गुणी, मनुष्याच्या अंगी क्षमा व शांती असेल तर तो श्रेष्ठ होय. कुल, शील, विद्या, राज्य, तप, रूप व तारुण्य यांचा गर्व फार लवकर वाटू लागतो. तो गर्व कधीच करू नये. अशा प्रकारच्या स्वधर्माचा व नीतीचा उपदेश शिवयोगी ऋषभाने भद्रायूला केला. ह्या नीतीने वागले तर आपल्याला जगात काहीच कठीण पडणार नाही. हा 7वा अध्याय जणू उमारमणाचे निवासस्थान कैलास पर्वतच होय. याचे पारायण हीच प्रदक्षिणा. तिने भक्तांना निर्दोष यश मिळेल. हा अध्याय जणू हिमालय आहे व भक्ती ही त्याची कन्या उमा आहे. या भक्तीशी विवाह करून शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे. या अध्यायात शिवयोगी भद्रायूवर कृपा करील. ती कथा सूत शौनकादिकांस सांगेल. श्रोताने ती सुरस कथा श्रवण करावी. भवरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंहच असा ब्रह्मानंद यतींद्र हा माझा व जगताचा गुरुरूप साक्षात शिव होय. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला हा शिवलीलामृताचा 7वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.